नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरालगत असणाऱ्या केडगाव पंचक्रोशी येथील प्रसिद्ध असणाऱ्या श्रीमंत सद्गुरू शंकरबाबा मठ येथे गुरुदत्त जयंतीनिमित्तानं सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच अनुषंगानं दत्त जयंतीनिमित्तानं या शिवाजीनगर, भूषणनगर, दत्त चौक, भंडारी चौक यांसह परिसरातील भव्य अशी गजारूढ दत्त महाराज यांची पालखी मिरवणूक सोहळा काढण्यात आला. या मिरवणुकीमध्ये घोडे, हत्ती, रथ यामध्ये गुरुदत्त तसंच शंकरबाबा मूर्ती ठेवल्यानं मिरवणुकीचं आकर्षण ठरलं. तसेच या मिरवणुकीत प्रभात बँड पथक आणि डीजेच्या तालावर महिलांसह पुरुषांनी शंकरबाबा आणि गुरुदत्त यांच्या गाण्यांवर भाविक मंत्रमुग्ध झाले. या निमित्ताने पहाटे 4 वाजता महाराजांचा लघुरुद्र अभिषेक पारायण पार पडले. गुरुदत्त जयंतीनिमित्तानं शिवाजीनगर श्रीमंत सद्गुरू शंकरबाबा मठ येथे 6000पेक्षा जास्त सेवेकरी यज्ञ सेवेसाठी बसले होते. शंकरबाबा आणि गुरुदत्त यांच्या दर्शनासाठी राज्यभरातील 35 ते 40 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती महाराजांनी सांगितली आहे. या कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. जय शंकर. आज श्रीमंत सद्गुरू शंकर महाराज मठ केडगाव अहिल्यानगर येथे 11 दिवसापासून गुरुचरित्र आणि दत्त जयंतीचा सप्ताह आपला चालू होता. दररोज पालखी सोहळा व्हायचा आणि आजच्या भव्यदिव्य अशा कार्यक्रमाची रूपरेषा होती. आज सकाळी पहाटे 4 वाजता महाराजांचा लघुरुद्राभिषेक झाला. लघुरुद्राभिषेकानंतर श्री भव्यदिव्य असा महादत्तयाग सोहळा झाला. संक्षिप्त गुरुचरित्राचे 6001 पारायणे झाले महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि जवळ 6000 लोक यज्ञ सेवेला बसलेले होते आणि तसेच कमीत कमी 35 ते 40 हजार लोक ह्या कार्यासाठी, यज्ञ सेवेसाठी म्हणजे दिवसभरच्या कार्यक्रमासाठी महाराजांच्या कृपेने दत्त जयंतीच्या सोहळ्याला आले होते. तसेच आजचे मिरवणुकीचं विशेष म्हणजे आज गजारूढ दत्त महाराजांची मिरवणूक सोहळा होता आणि भव्य दिव्य असा म्हणजे त्यात बग्गी, घोडे तसेच पारंपरिक वाद्यापासून सगळे पारंपरिक वाद्यापासून लेझिम, ढोल, डीजे, बँड सगळंच पारंपरिकपासून अपारंपरिक वाद्यांकडे सगळ्या महाराजांच्या भव्य दिव्य मिरवणुकीचा ताफा मंदिरात आल्यानंतर दत्तश्रींचा जन्मसोहळा भव्य दिव्य प्रमाणात फार मोठ्या उत्साहात झाला आणि तसेच हा सोहळा झाल्यानंतर आता महाप्रसादाचा यथासांग लोक लाभ घेत आहे. असंच अखंड दत्त महाराजांची कृपा समस्त भक्तांवर राहो. आणि तसेच काशीचे, अयोध्याचे यती महाराज आजही ते सकाळी येऊन गेले. त्यांची उपस्थिती आज अचानक लाभली. त्यांनी अनेकांना अखंड आशीर्वाद दिले. असा जल्लोषात, आनंदमय वातावरणात आणि श्रीमंती थाटात असा महाराजांचा कार्यक्रम पार पडला. जय श्री